आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. वतू नका वतू नका वतू नका वतलं काय केलं ते एवढं महागातलं ईश वतून टाकलं तुम्ही. आता ईश वापरायची आली तर आम्ही काय करायचं? आली का पंचायत? हा काय दूध खोळा समजतं का हो तुम्ही? हे असं तुम्ही काहीतरी करणार नाही माहित होतं आम्हाला, म्हणतो आम्ही तुम्हाला फक्त शॅम्पल दाखवलं. तुम्हाला माहिती का या ईशाची अख्खी बाटली आमच्या कपाटात ठेवलेली. हा कसं आहे, माणूस मरण्यासाठी यातले फक्त 2 थेंब लागतात म्हणून आम्ही अख्खी बाटली कधी काढतच नाही. या असली 1-2 शॅम्पल खिशात घेऊन फिरतो. माणसाच्या पेहरावातले राक्षस आहे तुम्ही, राक्षस. आपल्या पोटूच्या सुनेला हिश देऊन मारण्याचा विचार करता तुम्ही. नरकात बी जागा मिळणार नाही तुम्हाला. नकोच आहे ती जागा. नरकात जायचं म्हणजे आधी मरावं लागणार. इथं कोणाला लवकर मारायचे? इतकी वर्ष त्या सूर्याची संपत्ती वापरून बी आम्हाला देवाने काय केलं नाही. त्या पोरीला मारलं तर देव काय करणार आहे आमचं? देव जेव्हा द्यायची तेव्हा शिक्षा देईल, पण मी तुमचं कारस्थान कधीही पूर्ण होऊन देणार नाही. काय करताय तुम्ही? हे काय करताय? हे काय करताय तू? काय करताय? असं करू नका. मी तर मरीनच, पण तुम्हाला बी सुखानं जगू देणार नाही मी. तुमची सगळी कारस्थानं, माझ्या जीवाला असलेला धोका सगळं मी एका चिठ्ठीत लिहून ठेवलंय. कुठं? तुमच्यापेक्षा जास्त माझ्या लेकीवर विश्वास आहे. तिनं मला जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हाच तुमची सगळी कारस्थानं मी एका चिठ्ठीत लिहून ठेवली आणि त्याच्यात हे पण लिहिलं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. कधी ना कधी ही वेळ येणार हे माहीतच होतं मला. मरण्याची तयारी लय अगोदर करून ठेवलेली होती मी. हे असं पोरांचा हाल बघत जिवंत राहण्यापेक्षा मरून तुमची लंका जाळलेली बरी. मी मरीनच, तुम्हाला बी खडी फोडायला पाठवीन. माझं ऐका तुम्ही. माझी साधी बाजूला ठेवा. असं जीवाशी खेळू नका तुम्ही. तुम्हाला कधीपासून दुसऱ्याच्या जीवाची काळजी वाटायला लागली? ते काय नाही, माझ्या सूर्याच्या हक्काचं जे काही आहे ते त्याला मिळायला पाहिजे. आपण बोलू ना यावर. आपण बोलू, पण तुम्ही असं जीवाचा खेळ करू नका हो. माझा तुमच्यावर विश्वास नाही. लवकरात लवकर ती कागदपत्र माझ्या हातात द्या, नाहीतर मी काडी वाढीन. थांबा, तुमच्या मनासारखं होईल. ती सगळी कागदपत्र आम्ही तुमच्या ताब्यात देऊ. बरं तुम्ही बी ती चिठ्ठी ज्यात तुम्ही सगळं लिहून ठेवलंय ते आमच्या ताब्यात दिली पाहिजे. एका हातानं कागदपत्र द्यायची आणि दुसऱ्या हातानं चिठ्ठी घ्यायची. मान्य सगळं मान्य. मी आता कागदपत्र आणतो, पण तुम्ही काहीतरी भलतं सलतं करू नका. आम्ही आणतो कागदपत्र आणतो. पण हे समज कशामुळे झाले डॉक्टर? माइल्ड हार्ट अटॅक होता. त्याची कारणं ठोस नसतात, पण आता तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना स्ट्रेस होईल अशी कोणतीही चर्चा तुम्ही त्यांच्याशी करू शकणार नाही. आणि आहार हे हलकाच ठेवा. त्याची समधी जबाबदारी माझी. पण आता ठीक आहे ना ती? हो, पण रिपोर्ट येईपर्यंत काही स्पष्ट होणार नाही. त्यांची काळजी घ्या आणि त्यांना विश्रांती घेऊ येतो मी. गंगाधर, त्यांना सोडून घे. चला. झालं तुमच्या मनासारखं. आता मला एकच सांगा,
या कागदपत्रांचं तुम्ही काय करणार? ज्याचं हाय त्याला देणार. ही सगळी मालमत्ता माझ्या सूर्याची आहे. आत्ताच्या आत्ताही त्याला नेऊन सुपूर्द करणार आहे मी. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या मनासारखंच होईल सगळं. पण माझं थोडं ऐकून घ्या. पटलं तर बघा. कसं आहे सूर्यकांतराव, फक्त तुमचे भाचे नाहीत, या घरचे जावई बापू पण आहेत. त्यांची बहीण आपल्या घरची सुनबाई आहेत. तुम्ही हे कागदपत्र त्यांना नेऊन दिलेत, डोक्यात राग घालून घेतील. आम्ही सांगायला नको काय करतील ह्याचा काहीच नियम नाही. त्यात आपल्या सुनबाई पोटूश आहेत, काहीतरी भलतंच होऊन बसायचं. म्हणून म्हणतोय थोडं थांबा, थोडं थांबा. आम्ही स्वतः ही कागदपत्र त्यांना द्यायला तुमच्या बरोबर येऊ. आणि नाहीतरी ही कागदपत्र आम्ही तुम्हाला दिलेलीच आहेत ना. आमचं हे शेवटचं ऐका फक्त, बस. मी जर आत्ता सूर्याला कागद द्यायला गेले तर त्याच्या प्रश्नानं काय उत्तर देऊ मी? त्यापेक्षा मालक सोबत असतील तर बरं आहे. सूर्या त्यांनाच काय तो जाब विचारल. पटलं का तुम्हाला? ठीक आहे. पण आपण सूर्याला भेटेपर्यंत ही कागदपत्र माझ्याकडेच असतील. चालते की. आम्ही कुठं काय म्हणतो, तुमच्याकडेच ठेवा. आमचं काहीच म्हणणं नाही. आता ही बाई आमच्या साम्राज्याला सुरून लावणार. एक साथ सगळे सावधान. सब लोग विश्राम. इकडे लक्ष द्या. पुढे पकड मागून. हा राजू, प्रतिकार कर. जोरात सुटायचा प्रयत्न कर. कर स्ट्रगल कर. थांब थांब थांब. दाखवतो इकडे. पकड. लक्ष द्या. हां. चल जाऊ दो, जाऊ दो. 1 2 3 4. आलं लक्षात? चल. राजू हळू आला. हां हळू. ही असली कामं करायला लावल सकाळ सकाळी दादा असं वाटलं नव्हतं. कर स्ट्रगल. तयारी ठेव पुढे. हा. गाणं करू सुरू. येस येस. जाऊ दो. मार राजू. जमला. सकाळी 6 वाजता या असल्या व्यायामासाठी कोण उठवत? मला ते बी आपलाच दादा. तुला माहिती मला जर आत्ता झोपवलं ना तर निघत अजून 2 तास तरी उठणार नाही. नाना महत्वाचं सांगतात ना, लक्ष दे ना मग. हा सॉरी. नाना बरोबर धडे देत आहे. ह्याच्यामुळं ना या सगळ्या जणी लवकर तयार होतील बघा. मी काय म्हणतो, उद्यापासून या सगळ्या जणींना आपण लवकर उठूया का? दादा. आता दादा नाही, नाना इथं. आणि नाना असा सगळ्यांना ढिलं सोडणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आहे ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल ना तर अंथरुणात सकाळी लवकर उठलं पाहिजे. कसरत करावी लागेल. बाकी सगळं करून घ्यायला मी आहेच की. पण काय कमी पडलं तर मी पण आहे. दोघं मिळून ना एका महिन्यात माझं निम्म वजन कमी करणार वाटतं.